थोडक्यात नारळ हे जीव स्वरूपाचं प्रतीक आहे हे इथे लक्षात ठेवायचं. मग याला 2 सुपाऱ्या लावल्या जातात, त्याला गुंफल्या जातं. एक सुपारी खरं म्हणजे ज्या परमेश्वराचं आपण साधना करतो त्याच्याशी आपलं नातं घट्ट बांधलेलं आहे. तर सुपारी म्हणजे म्हणजे विवाहाची निश्चिती असते, ज्याला वांग निश्चय असं म्हणतात. आणि दुसरी सुपारी ज्या गुरुनिमित्तानं आपल्याला ईश्वरधर्मी मार्गस्थ केलंय, या 2 सुपाऱ्या त्या नारळाला लावल्या जातात आणि मग ते नारळ गुंफल्या जातं. आता नारळाला आकार देणं ही सर्वात महत्वाची असलेली गोष्ट असते आणि या दृष्टीनं ही सर्वात महत्वपूर्ण असलेल्या त्या नारळाला आकार कसा द्यायचा हे तुम्हाला इथे या व्हिडिओतून आपण पाहणार आहोत. पहिल्यांदा ओला नारळ असेल तर तो त्याला आकार देणं सोपं जातं. कोरडा नारळ असेल तर जरा तो सुकलेला अवघड जातो. ओला नारळ शक्यतो शक्य असेल तर घ्यायचा आणि त्याला अं, चाकूने धारदार चाकूने त्याचा वरचा थोडासा भाग कमी करण्याचा प्रयत्न करायचा आणि नारळाला एक विशिष्ट असा आकार द्यायचा अगोदर. कारण आकार दिल्याशिवाय त्या नारळाला आपण गुंफू शकत नाही आणि म्हणून हे आकार देणं ही फार महत्वाची गोष्ट आहे. पहिल्या टप्प्यामध्ये काम आपल्याला नारळाला आकार देणं करावं लागतं. मग हे हळूहळू नारळाला वरचा भाग थोडासा कमी केला जातो, त्याला सुयोग्य असा आकार दिला जातो आणि हे आकार दिल्यानंतर तो नारळ आता पवित्यामध्ये गुंफण्यासाठी तयार होतो. आता वरचा थोडासा भाग जेव्हा कमी होतो, बऱ्याचदा कसं असतं, कोरडा नारळ घेतला हा सुका असला तर फार बारीक त्याचं नारळाचं स्वरूप तयार होईल. थोडस व्यवस्थित मोठा नारळ जर पाहून घेतला तर त्या नारळाला व्यवस्थित पद्धतीनं आपल्याला आकार देता येतो. आता तयार केलेला जो नारळ असतो त्याला दोन्ही बाजूला 2 सुपाऱ्या बांधाव्या लागतात. 2 व्यक्तींनी अशा बोटामध्ये एक सर्वसाधारण 1 फूट लांबीचा अंतर घेऊन एक 8 ते 10 वेढे याचे आपल्या दोऱ्याचे गुंफून घ्यायचे, गोल करून घ्यायचे. कारण आता वरची आणि खाल्ली सुपारी दोन्ही सुपारी बांधण्यासाठी याला अशा 3 टप्प्यामध्ये आपल्याला तो धागा लावता येतो. थोडस 2 व्यक्तींनी असं जर बोटामध्ये 1 फुटाचा आकार घेऊन जर हे तयार केलं तर तुमच्या सहज लक्षात येईल की एक सर्वसाधारणतः 10 धाग्यांचं जर आवर्तन घेतलं तर बरोबर एक जाड त्याचं स्वरूप तयार होतं. कारण नारळाला सुपारी लावण्याची महत्वाची प्रक्रिया, ही सुपारी जर ढिली लागली तर गुंफताना आपल्याला अडचण येते किंवा गुंफल्यानंतर सुद्धा ती सुपारीने जर जागा सोडली तर मात्र काम बिघडलेलं असतं. मग याचं पूर्ण असं एक धाग्याच्या याच्यामध्ये तयार करून घ्यायचं, एका सुपारीमध्ये ओवून घ्यायचं, त्याला वरून गाठ मारायची आणि ती सुपारी नारळाच्या वरून लावायची. मग त्याच्या 3 बाजूने या धागे विभागून खाली घ्यायचे आणि मग खालच्या बाजूने पुन्हा एक सुपारी लावायची आणि दोन्हीला पक्की अशी गाठ बांधायची. सुपारी पक्की बांधणं ही फार महत्वाची गोष्ट आहे पवित्र पर्वामध्ये. कारण या म्हणजे पवित्याच्या गुंफण्यामध्ये ही जर थोडीशी ढिली राहिली तर तुमची सुपारी आपोआपच अशी मान टाकेल आणि तुम्हाला असं वाटेल की अरे आपण तेवढी चांगली गुंफली होती, मग हे नेमकं असं कसं झालं. तर याचं हे कारण आहे की सुपारी अशी दोन्ही बाजूला लावण्यासाठी घट्ट असा आकार तयार करायचा. कधी कधी या सुपाऱ्या वेगवेगळ्या पद्धतीच्या धाग्याने गुंफून सुद्धा घेता येतात, तोही एक प्रकार असतो. किंवा साधी सुपारी, पण शक्यतो पांढरी सुपारी वापरायची. लाल सुपारी वापरू नका. पांढरी सुपारी दीर्घकाळ टिकते आणि त्या सुपारीला छिद्र पाडून घ्यायचं. आता हे छोट्या ड्रिलने सुद्धा छिद्र पाडता येतं किंवा जर ते सुताराकडे ते गिरमिट असतं पहा, त्याने छिद्र पाडण्याचं त्या पण ते एकदम त्याचं छोटं हे घ्यायचं तरच ते, नाही तर ते मोठं घेतलं तर सुपारी फुटण्याची शक्यता असते. आणि मग अशा प्रकारानं ती सुपारी पूर्ण जेव्हा बांधून होते, एक खालच्या बाजूला गाठ मारली, एक वरच्या बाजूला, आणि मग दोघांनी मिळून ती गाठ अशी पक्की करायची आणि ती सुपारी निसटू नये म्हणून त्याच्यासाठी वर थोडस ती गाठ निघू नये, कारण गाठ छोटी होते आणि त्या सुपारी छिद्रातून बाहेर आली तर सुपारी बाहेर निघून जाईल. ते घडू नये म्हणून त्याच्यासाठी वर अशा प्रकारे थोडस कागदाचं किंवा दोऱ्याचं एक स्वतंत्र असं छोटा तुकडा टाकायचा, त्याच्यामुळे ती गाठ पक्की बसते. आणि या राहिलेल्या दोन्ही बाजूला शिल्लक राहिलेल्या दोऱ्याला पुढे आपल्याला मग जानवं बांधता येतं, कारण जानवं ही शेवटची प्रक्रिया आहे. मग अशा प्रकारे नारळ आणि त्याला सुपारी गुंफून तयार केली. आता नारळाला सुपारी लावली, मग आता त्याला गुंफण्याची क्रिया करायची. आता पहा, नारळाचा वरचा भाग वरच्या बाजूला धरायचा, जो मोठा भाग आहे तो खालच्या बाजूला धरायचा आणि गुंफायला सुरुवात करायची. एक धागा वापरू शकता, लोकर वापरू शकता, सूत वापरू शकता किंवा वेगवेगळ्या प्रकारची नवीन प्रकारचा सूत किंवा आज
उलन हे आपल्याला बाजारामध्ये उपलब्ध असतं. तर अशा प्रकारे खालून वरून अशा आवर्तनामध्ये आपण हे गुंफण्याचं काम करू शकतो. अर्थात थोडं स्लो तुम्ही आपला हा व्हिडिओ ग्रुपवर राहणारच आहे. तुम्ही शांततेनं ही प्रक्रिया शिकू शकता आणि त्याची अशा प्रकारे गुंफण्याची बांधणी करू शकता. मग पांढऱ्या रंगासोबत वेगवेगळे रंग वापरून आपण ते गुंफण्याचा प्रकार करायचा आणि त्याच्यावरती मग कलाकुसरही करता येते, आकारही करता येतो. काही ठिकाणी तुम्हाला मण्यांचे पवते पण पाहायला मिळतील. मणी बाजारातून आणून ते मणी सुद्धा गुंफले जातात. मणी एका धाग्यामध्ये गुंफायचे आणि त्या नारळाला जर फेविकॉल लावला तर वरून अशा प्रकारे आता हे मागील वर्षीचं माझ्याकडचं पविते आहे. तर याला मण्याने गुंफलेलं आहे. सोबत त्याला काही कुंदन वगैरे लावलेले आहेत. 1 वर्ष उलटून गेलं तरी सुद्धा सुपारीने जागा सोडलेली नाही. त्याला खाली अशा प्रकारचे हे लटकन वगैरे बाजारामध्ये मिळतात. तर या प्रकारच्या गोष्टी आपण वापरू शकतो. तर मण्यांचं पविते करता येतं, सुताचं पवतं करता येतं. त्यासोबतच आता मागील वर्षी आमच्याकडे आलेलं एक महत्वपूर्ण म्हणजे पविते तुम्हाला पाहायला मिळेल. हे वेगवेगळ्या स्वरूपामध्ये या पद्धतीने त्याचा आकार सुद्धा आपल्याला पाहायला मिळतो. तर या सर्व गोष्टी आपल्याला स्वतःच्या हाताने हे गुंफता आलं पाहिजे याच्यासाठीचा हा विषय आहे. आणि म्हणून या दृष्टीनं स्क्रीन शेवटचं हे शेवटची इमेज ओपन करा जेवढं चालू तयार केलेल्या पद्धतीतलं थोडस पुढे झालं. थोडस तर अशा प्रकाराने आपण हे पवित्र तयार करू शकतो. आता तयार केलेल्या पवित्याला सर्वात शेवटी जानवं लावण्याची पद्धती आहे. तर हे मण्यांचे तुम्ही लावू शकता, आपल्या धाग्याचं सुद्धा लावू शकता. हे जी सुपारी आपण बांधलेली होती या सुपारीच्या दोन्ही बाजूला आपण या जानव्याचा उपयोग करू शकतो आणि या जानव्याच्या माध्यमातून हे पवित्र पूर्ण अशा प्रकारे आपलं तयार होतं. आता तयार झालेलं हे जे पवित्र आहे त्याला जानवं अशा पद्धतीने पक्क करून ठेवून द्यायचं आणि जेव्हा आपल्याला ते उपयोगी आणायचं तेव्हा सोडून त्या जानव्याचा उपयोग करायचा. आता पवित्रे बऱ्याचदा पहा स्थानाला किंवा मंदिराला किंवा गुरुनिमित्तानं अर्पण करताना आपल्या उजव्या हातामध्ये नारळ पाहिजे, डाव्या हातामध्ये हे जानवं आणि हे खाली ठेवायचं. म्हणजे खाली ठेवायचं नाही म्हणजे अशा प्रकारे त्याला कुठे आपला पाय लागणार नाही, अस्वच्छ होणार नाही अशा पद्धतीने. मग स्थानावर अर्पण करताना सुद्धा पुढच्या बाजूला तो नारळ आणि पाठीमागच्या पूर्ण वरच्या बाजूला अशा प्रकारे आपण जानवं ठेवू शकतो. देवपूजेला अर्पण करताना, श्री गुरूंना अर्पण करताना सुद्धा जानवं गळ्यामध्ये आणि एका हातामध्ये हा गुंफलेला नारळ हा अर्पण केलेला असतो. खरं म्हणजे नारळ हे माध्यम आहे. नारळाच्या रूपाने आपण जणू काही आपलं जीवस्वरूप समर्पित करत असतो. कारण नागदेवाचार्यांच्या अनुसरणाच्या प्रसंगामध्ये स्वामी असं म्हणतात, वानरिया द्या भाकेचे पोफळ, सुतिये काळी बोलीजे ते देहपर्यंत प्रति पाहिजे. एक सुपारी तुम्ही आम्हाला द्या. त्या सुपारी थोडक्यात ती सुपारी म्हणजे तुमचं आणि आमचं नातं नक्की झाल्याची खूण आहे. तसं या नारळाला जीवा आणि परमेश्वराचं नातं घट्ट झाल्याची ही खूण आहे. आणि ज्या गुरुनिमित्तानं आपल्याला इकडे घेऊन आलेले आहेत ईश्वर मार्गे, या दोघांचं प्रतीक एक देवासाठी एक गुरुनिमित्तासाठी अशा 2 सुपाऱ्या गुंफून हे पवित्र तयार केलं जातं. आपल्या स्वतःला तुम्ही प्रयत्न करून पहा. एकाएकी एकदम चांगल्या प्रकारे जमेल असं नाही, पण आपण हे जमवू शकतो. फार कौशल्य आहे. काही वर्षापूर्वी आम्ही पवित्रे तयार करण्याची स्पर्धा केली होती. खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी आश्रमातील याच्यात सहभाग घेतला होता. मग वेगळ्या वेगळ्या प्रकारचे, कुणी जर वादक असेल तर त्यांनी पवित्याला तबल्याचा आकार दिला, त्यांनी त्या पद्धतीने ती कला समर्पित केली. कुणी जहाजाचा आकार दिला, जणू काही हे जीव स्वरूप हे जहाजाच्या रूपानं भवसागरातून पार होत आहे, हे पलीकडे जाण्यासाठी परमेश्वराच्या प्राप्तीपर्यंत मला जाता आलं पाहिजे असा भाव दाखविणारं नारळाच्या माध्यमातून असं जहाज तयार केलं. अशा वेगळ्या वेगळ्या कृती कलाकृती तयार करून त्या समर्पित करण्याची परंपरा आहे. मानव पंथामध्ये कैवल्य रत्नम कुशला लभंते असं वाक्य बोललं जातं. जे कुशळ आहेत त्यांनाच ईश्वर मार्ग प्राप्त होतो आणि ते शेवटास जाऊ शकतात. विकार विकल्प हिंसा या दोषावर पडा न होता पैल तीराला पोहोचण्यासाठी ही कुशलता आपल्यामध्ये आली पाहिजे.
म्हणून यावर्षी आपण एक अशा प्रकारचं भावना व्यक्त करूयात की प्रत्येकाला हे जमलं पाहिजे. आत्मसात करण्याचा प्रयत्न करा. जर तुम्हाला आपला हा व्हिडिओ आपल्या समोर राहणारच आहे, युट्यूबला असणार आहे, तुम्ही याचा उपयोग करू शकता आणि सर्वात उत्कृष्ट प्रकारे ना हे नारळ पवित्याच्या रूपानं गुंफू शकता. मग जर शक्य असेल डोमेग्राम, पैठण, पांचाळेश्वर किंवा परमेश्वरपूर किंवा तुमचं जिथे श्रद्धास्थान आहे, मग ज्याच्यामध्ये करंजखेडला पवित्र पर्व संपन्न झालं, सिन्नर या ठिकाणी संपन्न झालं, तसं बीड या ठिकाणी महत्वपूर्ण पवित्र पर्व संपन्न झालं, तर या निमित्तानं या कुठल्या तरी स्थानाला जाऊन मला पवित्र अर्पण करता आलं पाहिजे आणि यासोबतच पवित्र पर्वाची आरती चालीसहित मला म्हणता आली पाहिजे. आपल्या समूहावरती आज आपण ते पण संध्याकाळी देणार आहोत की या निमित्तानं ते शब्द, तो उच्चार, ते लीळांचे क्रम, वर्धनस्थ पिढीतील एक फार सुंदर प्राचीन असलेले कवी होते, त्यांनी पवित्र पर्वाची आरती तयार केली. बिडी अवस्थान श्री जगदीशा अवसर गजराचा, चारी मासामध्ये पर्व काळ पवित्याचा. 4 मासामध्ये पवित्र असा पर्व काळ येतो आणि त्या निमित्तानं पवित्र अर्पण करण्याचा. मग ते गोसाव्यांच्या भेटीसाठी भक्त कसे आले, त्यांनी पदार्थ कसे आणले, ते पवित्र कसं तयार केलं आणि ते कशा प्रकारे समर्पित केलं, वस्त्र कसं अर्पण केलं, त्यावेळेला परसनायकांच्या चांदोव्याचा दृष्टांत कसा कथन केला, या सर्व प्रकारची इत्थंभूत माहिती आपल्याला या आरतीमध्ये पाहायला मिळेल. म्हणून ती आरती आपल्याला जमली पाहिजे आणि पवित्रे तयार करण्याची कला लक्षात ठेवा. जसा एक शेतकरी बाप आपल्या मुलाला शेतीच्या क्षेत्रातलं कौशल्य शिकवतो आणि त्याला पूर्णपणे तयार करतो, जर हे एका पिढीतून दुसऱ्या पिढीमध्ये हे जर ज्ञान आलं नाही तर काळांतराने हळूहळू ही कला लुप्त होत जाईल. म्हणून विकत घेण्यापेक्षा तयार करण्यामध्ये स्वतःची धन्यता आहे. याच्यात कारण असं आहे की आपला वेळ त्याच्यामध्ये लागणार आहे, तुमचे श्रम लागणार आहेत, आर्थिक गोष्टी लागणार आहेत. वेळ, श्रम, कलाकृती, कौशल्य हे मला समर्पित करता आलं पाहिजे. लक्षात ठेवा, फक्त विकत घेतल्याने काय होणार, पवित्र अर्पण होईल पण तुमचा वेळ देखील लागणार नाही. कारण तुम्ही फक्त सगळ्याच गोष्टी पैशामध्ये होत नाही, त्याच्यामध्ये आपलं समर्पण लक्षात ठेवा. हे समर्पण त्या सेवेशी आहे, त्या श्रद्धेशी आहे, हे आपल्याला जमलं पाहिजे. त्याच्यासाठी आपण हे नियोजन ठेवलं होतं की आपल्या कमीत कमी ब्रह्मविद्या अध्ययन समूहातील प्रत्येक सदस्याला तरी एक ना एक पवित्र गुंफता आलं पाहिजे आणि हे कौशल्य आपल्याला आत्मसात करता आलं पाहिजे. त्याच्यासाठीच आपण आजचं एक सत्र ठेवलेलं होतं. हा व्हिडिओ आपल्या समूहावर आहे, युट्यूबला सुद्धा असणार आहे. तुम्ही आपले संबंधित असलेले उपदेशी यांना याची लिंक पाठवू शकता. या निमित्तानं या सर्वांना ही पवित्रे तयार करण्याची कला आत्मसात होईल आणि आज 30-31 तारीख असेल असं मला वाटतं आणि 7 तारखेला लक्षात ठेवा, 7 तारखेला दुपारी श्रावण चतुर्दशीला प्रारंभ होतो. म्हणून 7 तारखेला दुपारनंतर किंवा संध्याकाळी तुम्ही देवाला पवित्र अर्पण करू शकता किंवा 8 तारखेला सकाळी म्हणजे दुपारपर्यंत ही तिथी आहे चतुर्दशी, तोपर्यंत देवाला स्थानाला पवित्र अर्पण करू शकता. म्हणून काही ठिकाणी, काही मार्गांमध्ये 7 तारीख तर काही मार्गांमध्ये 8 तारखेला पवित्र पर्वाचा संपन्न सोहळा आपल्याला पाहायला मिळेल. तसंच 9 तारखेला दुसऱ्या दिवशी रक्षाबंधनाच्या दिवशी गुरुनिमित्त त्यांच्या ठिकाणी पवित्र अर्पण करण्याची परंपरा आहे. तर जिथून तुम्हाला आश्रम जवळ असेल, मार्ग असेल, कोणी अधिकरण असतील त्यांच्या जवळ आवर्जून जा, तिथे त्या अवसरामध्ये सहभागी व्हा. बऱ्याचदा कसं आहे, बाबा आम्ही येतो, हे पवित्र अर्पण करतो, निघून जातो, असं नाही. त्या अवसराचा लाभ घेण्याचा प्रयत्न करा, कारण इतर लोक जेव्हा हे अवसरामध्ये सहभागी होतात तेव्हा तो अवसर आपल्याला पाहून सुद्धा प्रेरणा होते. आपल्याला पाहून मग याच्यामध्ये अष्टांग अर्चनाचा विधी असेल, याच्यामध्ये केले जाणारे वेगळे वेगळे पूजन असेल, वस्त्र पूजन असेल, धातूने सुद्धा गुरुनिमित्तांचं पूजन केलं जातं, वस्त्र अलंकार समर्पित करता येतो. अन्य लोक गुरुपौर्णिमेला हा विधी करतात. मांडव पंथामध्ये आपल्या गुरुबद्दलची श्रद्धा ही नारळी पौर्णिमेच्या निमित्तानं व्यक्त करण्याची परंपरा आहे. म्हणून सर्वांनी हे कौशल्य हस्तगत करण्याचा प्रयत्न करा आणि त्याचे फोटोज नंतर आपण सांगू तुम्हाला, त्याचे फोटोज काढा, त्याचे व्हिडिओज तयार करा. नंतर आपण आपला समूह ज्या दिवशी त्याचं ओपन हे ठेवू, त्याचं बंधन बाजूला ठेवू, त्या दिवशी तुम्हाला सगळ्यांना याचे फोटो आपल्या समूहावर पाठवता येतील. या निमित्तानं आपण केलेली जी कला आहे ती आपल्याला समर्पित करताना दाखवता येईल. बऱ्यापैकी पवित्रेच्या तयार करण्याबद्दलची माहिती आपल्याला झालेली आहे. तुम्ही सर्वांनी याचा उपयोग करावा असं मला वाटतं आणि आपली कला ईश्वराच्या ठिकाणी समर्पित आपल्याला करता आली पाहिजे. आज वेळ संपतो, आता आपण या ठिकाणी थांबतो आहोत. दंडवत हो, दंडवत, सर्वांना दंडवत.
धन्यवाद.